लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील आता वाटप केले जाणार आहे। ती अपडेट तर आलेली आहे, मात्र आता लाडकी बहीण योजनेची घरोघरी जाऊन तपासणी होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। घरोघरी जाऊन आता ही तपासणी होणार आहे। सर्व काही अपडेट आता पाहायला मिळेल, कारण की अचानकपणे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल। सध्या स्थितीला आता हप्ता देखील देण्याचा निर्णय घेतलेला असून 9 जिल्ह्यामध्ये पैसे हे पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहे। त्या 9 जिल्ह्यांची नावे देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व सध्या जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच जणांचा हप्ता ही बंद होणार आहे, ही अपडेट देखील पाहायला मिळत आहे। मात्र त्याचे कारण देखील आहे। आता घरोघरी आपल्याला तपासणी ही पाहायला मिळणार आहे, ती अपडेट देखील आता तुम्हाला पाहायला मिळेल। व एक महत्त्वाची अपडेट देखील पाहणार आहोत। आता त्या कोणत्या वस्तू आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे। त्या अपडेटसाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल। जर काही योजनेमध्ये नियम आले, बदल झाले, त्या काही ज्या अपडेट येत असतात त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत असतात। आता इथे पाहू शकता, सध्या जर पाहायला गेलं तर 1 लाख नव्हे, 2 लाख नव्हे, तर तब्बल 5 लाख लाडक्या बहिणी या वगळण्यात आलेल्याच आपल्याला दिसून येत आहे। 5 लाख महिलांचा आता हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे। त्यात घरोघरी जाऊन ही तपासणी आता सुरू होत आहे। 5 वस्तू जर तुमच्या त्या घरात असतील तर तुमचा देखील हप्ता बंद होऊ शकतो। त्या कोणत्या वस्तू आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायचं आहे। आता एक निकषात बसणाऱ्या महिलांना आता लाभ जे आहे ते मिळत राहणार आहे, मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांना आता लाभ मिळणार नाही। हप्ता हा त्यांचा आता कायमचाच बंद केला जाणार आहे। म्हणजे इथून पुढची देखील हप्ते मिळत जाणार नाहीत। हा फेब्रुवारीचा मिळणारच नाही, मात्र पुढचे जे काही लाडकी बहिणीचे हप्ते येतील ते तुम्हाला मिळणार नाहीत। जर लाभ घ्यायचा असेल तर अर्जंट 2 कामे देखील करायची आहेत, कारण की तुमच्या घरात देखील त्या 2 वस्तू असू शकतात। कारण सध्या जर पाहायला गेलं तर मोठे नियम हे आपल्याला कडक निर्णय आता पाहायला मिळत आहे। यामुळे लाडकी बहिणींनो आता 2 मिनिटं का होईना वेळ काढून हा व्हिडिओ पहा, कारण इतर जास्त तुम्हाला व्हिडिओ पुन्हा पाहण्याची गरज पडणार नाहीये। याच व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यात 9 जिल्ह्यामध्ये इकडे लक्ष द्या, 9 जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता आता लगेच वाटप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्या 9 जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे व घरोघरी आता तपासणी केव्हापासून सुरू होत आहे ती देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता इकडे पाहू शकता, तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून सांगायचं आहे। तुमच्या जिल्ह्यातील हप्ते बंद होणार आहेत का नाही व तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळणार ती अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याकरिता तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा। व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहे। ही देखील तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल, 830 रुपये हप्ता आता लवकरच मिळत आहे। त्यासाठी कमेंट करा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ तर घेत आहात, मात्र गॅस सिलेंडरचा लाभ देखील आता ज्या बहिणींना लाडकीचा हप्ता भेटतो त्यांना आता गॅस सिलेंडरचा हप्ता भेटणार आहे। मात्र त्यासाठी 2 कामे अर्जंट ही करायची आहेत। तुम्ही गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात का नाही, हो किंवा नाही कमेंट करून सांगा। जर मिळत नसतील तर नाही म्हणून कमेंट करा। लगेच तुम्हाला कसे मिळवून घ्यायचे, कसा हप्ता मिळेल त्याबाबतची सविस्तर अपडेट देऊ। तुम्हाला देखील गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील, त्यासाठी एक लाईक करायचे आहे, चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। सबस्क्राईब केले की लगेच तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा। तुमच्या जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला काय करायचे आहे, कसे तुम्हाला 830 रुपये मिळतील ती अपडेट आपण नक्कीच देऊ। आता महत्त्वाची अपडेट पाहायची आहे आपल्याला। योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2,30,000 आहेत। त्यात इकडे वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000 पाहायला मिळत आहेत। यांना लगेच तातडीचा निर्णय घेऊन काढण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ यांच्याकडून जे आहेत आता बंद करण्यात आलेला आहे, यांना लाभ मिळणार नाहीये हे लक्षात घ्यायचे आहे। त्यात योजनेतून वगळण्यात आलेले असून आता यामुळे राज्य शासनाचे 75 कोटी रुपये वाचणार आहेत व 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार महिला व बाल विकास विभागाने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी मात्र निकष पूर्ण केलेल्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। ही तर महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल। आता हप्ता मिळणाऱ्या 9 जिल्ह्यांची नावे देखील मी सांगत आहे, तुमचा जिल्हा देखील असू शकतो। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तुमचा जिल्हा कमेंट करून कळवायचा आहे। आता इथे पाहू शकता, एक एबीपी माझाला बातमी देखील आलेली आहे न्यूजला।
इथे सांगण्यात आलेलं आहे लाडकी बहिणींची संख्या आणखीन घटणार आहे, मोठ्या प्रमाणात संख्या घटणार. तुम्हाला जरी वाटत असले आम्हाला जानेवारीचा लाभ भेटला, डिसेंबरचे पैसे भेटले, नोव्हेंबरचे भेटले, मग हा बी हप्ता मिळेल, पण असं नाही आहे. मोठा बदल आहे. लाडक्या बहिणींची संख्या अजून घटणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीबाबत महिलांकडून नाराजी देखील आता व्यक्त करण्यात येत आहे. महिला आता नाराज झाल्याचं देखील चित्र राज्यातील बहुतांश भागातून दिसत आहे. जर तुमच्या घरात आता या वस्तू जर दिसल्या तर तुमची योजना ही बंद केली जाणार आहे व ती बंद 1 महिन्यासाठी नाही, 2 महिन्यासाठी नाही, तर कायमची योजना ही बंद करून टाकण्यात येणार आहे. हे देखील लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यातली त्यात तिकडे पाहू शकता एक महत्त्वाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती जर पाहायला गेली तर 4 चाकी वाहनधारक हे 10 लाख अंदाजे पाहायला मिळत आहेत. आता यांच्याकडून देखील ही योजना आपल्याला काही ठिकाणी लाभ घेण्यास सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे ते देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं माहिती मिळत आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती पाहता 4 चाकी जे वाहनधारक असतील यांच्याकडून लाभ हा बंद करण्यात येणार आहे. यांना आता लाभ घेता येणार नाही. इकडे पाहू शकता अंदाजे संख्या ही 10 लाखाच्या अंदाजे पाहायला मिळत आहे. साम टीव्ही मार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे. त्यांनी एक अंदाज सांगितलेला आहे. अशी स्थिती सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेची आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या न्यूज मार्फत ह्या बातम्या आता ज्या ती व्हायरल होत चाललेल्या आहेत. त्यातली त्यात एक माहिती म्हणजे आता लवकरच लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. दरमहा लागणारा निधी त्यासाठी जर पाहायला गेलं तर 3000 कोटींहून अधिक आहे. म्हणजे 1000 कोटी नव्हे, 2000 कोटी नव्हे, तर तब्बल 3885 कोटी रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहेत. थेट डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे आपल्याला पैसे पाहायला मिळणार आहेत. मात्र एक धक्कादायक बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की बऱ्याच बहिणींचा लाभ आता यामधून बंद होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. आता त्याचे कारण आपण पाहूयात. पहिलं कारण जर पाहायला गेलं तर तुमच्याकडे जर आता किती 4 चाकी जर गाडी असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. इकडे पाहू शकता 4 चाकी जर तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता लाभ न मिळण्याची दुसरं कारण जर पाहायला गेलं तर त्यांनी जर तुमच्या घरी तपासणी केली तर इकडे पाहू शकता आता सध्या स्थितीला स्क्रीनकडे इथे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. आता जर तुमच्या घरामध्ये कोणाला जरी सरकारी नोकरी, इकडे लक्ष द्या, तुम्हाला सविस्तर लिहून सुद्धा दाखवत आहे, सरकारी नोकरी जर असेल तर लाभ मिळणार नाहीये. आता लाभ जे आहे ते बंद होणार आहे. हे देखील लक्षात घ्या. अन्यथा जर कोणी बोगस काम जर करत असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ जर मिळत नसेल तरी लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला जे आहे ते तात्काळ जे आहे ते लाडकी बहीण योजनेतून काढून देखील येणार आहे. म्हणजे गैरप्रकार आता इथून पुढे चालणार नाहीये असं देखील माहिती सध्या स्थितीला प्रशासनाकडून आलेली आहे. त्यामुळे कोणीही लाभ जर घेता येत नसेल तर बिनाकामीचा लाभ घेऊ नका असं सांगण्यात येत आहे. 4 चाकीवाल्यांना लाभ मिळणार नाही. सरकारी नोकरी जर घरात कोणाला असेल तर लाभ मिळणार नाहीये. हे देखील लक्षात घ्या. आता दुसरं कारण काय आता ते आपण पाहूयात. आता पाहू शकता इकडे आता 4 चाकी गाड्या जर पाहायला गेलं तर अंदाजे 10 लाख आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंदाजे 10 लाख या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. यांना आता लाभ मिळणार नाही. ही एक महत्त्वाचीच अपडेट आहे. सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेची आता सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. एक महत्त्वाची अपडेट जर आता पाहायला गेलं तर सर्वात मोठी बातमी म्हणजे जे 9 जिल्हे आहेत त्या ठिकाणी तर फेब्रुवारीचा हप्ता हा लवकरात लवकर वाटप केला जाणार आहे. त्यात आतापर्यंत 5 लाख लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात आल्याची देखील माहिती सध्या स्थितीला पाहायला मिळते. आता इथे पाहू शकता आपण एक कारण तर पाहिलं, त्यापैकी गाडी असेल, दुसरं सरकारी नोकरी, 65 पेक्षा अधिक जर वय असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. आता जर विचार केला तर तिसरं कारण आहे, जर काही जण 65 वय असेल तर व त्या वयामध्ये जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर हे चुकीचंच आहे. तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. तुम्हाला देखील या योजनेतून जी आहे ती माघार घ्यावी लागेल. तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकणार नाहीये. हा देखील नियम पाहायला मिळत आहे. संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला याच्यातून वगळण्यात येणार आहे. तुम्हाला यामध्ये लाभ दिला जाणार नाहीये. व दुसरं कारण जर पाहायला गेलं तर PM किसान योजना, आता राज्य सरकारकडून एक आपल्याला योजना पाहायला मिळते, ती म्हणजे PM किसान योजना आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता लाडकी बहिणीचा लाभ मिळणार नाही. येथे देखील तुम्हाला आता जे आहे ते हप्ता बंद केला जाईल अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जर विचार केला तर सांगली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच चांगला दिलासा सांगली जिल्ह्यातील महिलांना मिळणार असून या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पैसे तर वाटप केले जातील. त्यातली त्यात बऱ्याच योजनांचा लाभ आता सांगली जिल्ह्यामध्ये हा दिला जाणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर सांगली जिल्ह्याची रक्कम किती आहे ते आपण पाहूयात.
आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये दिले जातील ते किती 1,500 रुपये. स्क्रीनकडे लक्ष द्यायचं आहे. 1,500 रुपये दिले जातील. त्यातली त्यात गॅस सिलेंडरचा लाभ जर पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडरचा लाभ देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे 830 रुपये. आता तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार आहे. एक म्हणजे लाडकी बहीण योजना, दुसरी म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे याचा लाभ मिळणार आहे. मात्र गॅस सिलेंडरचे पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यासाठी 2 कामे देखील करायची आहेत. ती तर अपडेट आपण व्हिडिओमध्ये देतच आहोत. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे पैसे मिळतात का नाही ते देखील सांगा. आता जर एकंदरीत विचार केला तर गॅस सिलेंडरचे पैसे वर्षातून 3दा मिळतात. म्हणजे वर्षातून 3दा हा लाभ दिला जातो. 830 रुपयांप्रमाणे हे हप्ते असतात. त्यात लाडकी बहिणीचा महिन्यालाच हप्ता पाहायला मिळत असतो 1,500 रुपये. हा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जातो. हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर अशी अपडेट आहे व आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणत्या चुका जर असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाहीये, कोणती वस्तू असेल तर लाभ मिळणार आहे ते देखील तुम्ही तर आता पाहिलेलंच असेल. महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. धन्यवाद.